सापाला पाहिलं कधी तुम्ही? कधीच नाही पाहिलं ना? अरे इकडे अजून सगळं जंगल आहे, इथे तर दिसायला पाहिजे. काय नाव आहे याचं माहिती? फार मस्त दिसतो साप. तुम्ही पाल पण बघितले का कधी? लांबून बघितले सर, हातात पकडून बघितले कधी? कधीतरी पाल पकडा आणि पाल पकडल्यानंतर अशी ती उलटी करा, तिचे पाय बघा, खूप सुंदर पाय असतात, खूप म्हणजे खूपच सुंदर असतात पाय पालीचे. आता आम्हाला कसं झालं, मी पाली पण पकडायला शिकलो, साप पकडायचो, मग साप कधीतरी घरी आणायचो. घरी आणायचं, जंगलात सोडायला वेळ नसायचा, मग त्यांना कसं उपाशी ठेवणार. आपण तर रोज खातो, आपण 2 टाइम खातो, 3 टाइम खातो. सापांना तेवढी गरज नाही पडत, सापांना 8 दिवसांनी दिलं तरी चालतं, पण मग त्यांना काहीतरी खाद्य पाहिजे, म्हणून मग पाली पकडायला शिकलो. उंदीर अजून नाही पकडत, उंदीरांसाठी मी पिंजरा लावतो, पण पाली वगैरे आपल्याला सहज पकडता येतात. तुम्ही पण पकडून बघा. पाल विषारी नसते, त्याच्यामुळे लोक म्हणतात की पाल विषारी असते. अमुक ठिकाणी लग्न समारंभात पाल पडली जेवणामध्ये आणि अमुक माणसांना विष बाधा झाली. पालीच्या जवळजवळ 250 जाती आहेत, 250 जाती, आणि त्याच्यामध्ये 2 जाती आहेत दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्या विषारी आहेत. आपल्या इथली एकही पाल विषारी नाही. माझ्या 2-3 वेळा पाल मला चावलेली आहे. पाल विषारी नसल्यामुळे विष करत नाही. हाताची घडी घाला. साप खातो, साप खातो ना पाणी. साप काय काय खातो? बेडूक खातो, सरडे खातो, पक्षी खातो, उंदीर खातो, आणि सापाला सुद्धा खातो. कोणता साप कोणत्या सापाला खातो त्याच्यानंतर आपण इथे बघूया. आता मी म्हटलं साप काय काय खातात. कधी कधी हरण सुद्धा खातो. तर हरणाला कोण खातं? अजगर सारखे मोठे जे साप आहेत ते हरणाला खातात. माणसं, हा चांगला प्रश्न. माणसाला साप खाल्ल्याचं कुठलंच उदाहरण नाही. कारण अजगराचं वैशिष्ट्य, अजगराचं तोंड जरी मोठं होत असलं, हरणासारखा मोठा जरी प्राणी तो खात असेल तरी त्याचं वैशिष्ट्य माणसाचे हे जे स्नायू आहेत ना इथले हे फोल्ड होत नाही. त्यामुळे माणसाला अजगरांनी कुठे खाल्लेलं नाहीये. पण आपण व्हॉट्सअपला वगैरे बऱ्याचशा वेळेला युट्यूबला असं बघतो की व्हिडिओ आपल्याला दाखवतात, फोटो दाखवतात, तर ते फोटोशॉप मध्ये एडिट केलेले असतात. आजपर्यंत असं उदाहरण नाहीये की अजगरांनी माणसाला खाल्लं. इथे उंदीर खातोय. आता इथे जो साप आहे ना तो सापालाच खातोय. हा जो साप आहे, सापामध्ये 2 साप असे ते सापांनाच खातात. त्यातला एक आहे किंग कोब्रा. बस बसून घे, इथे बस, पुढे बस. किंग कोब्रा हा साप आहे ना, हा आपल्या भारतातला सगळ्यात विषारी साप आहे. हा सापांनाच खातो. आणि दुसरा पुढे एक मण्यार नावाचा साप आहे ना, तो सुद्धा सापांनाच खातो. बाकीचे जे साप आहेत ते पक्षी खातात, पक्ष्याची अंडी खातात. अंडी पण खूप सुंदर खातात. नागाला जर तुम्ही अंडी खाताना बघितलं ना, तो पक्ष्याच्या घरच्याजवळ जातो, अंड खातो, अंड खाल्ल्यावर तोंड बंद करतो, त्याचा बलक सगळा आतमध्ये गेला तर केवळ पुन्हा बाहेर काढतो. एवढा सुंदर पद्धतीने तो खातो. हा इथं पण बेडकाला पकडलेल्या सापांनी. हे सापाचं खाद्य आहे. तसं तुम्हाला काय लागतं? वरण, भात, भाजी, चपाती, कधीतरी कुरमुरे लागतात, कधी कुरकुरे लागतात ना, तसं सापाचं बघा वेगवेगळे खाद्य आहेत. हरण हरिण कोणी काढलेलं ते? अजगर हा सारखा मोठा साप आहे. तुम्ही सॉक्स बघितलं असेल ना, तुमच्या पप्पांचा वगैरे सॉक्स असतो ना, पाय घालतात बघा. हा सॉक्स कसा असा ताणला जातो ना, तसं अजगराचा जबडा सुद्धा ताणला जातो. 180 डिग्री मध्ये तो आत येऊ शकतो. त्यामुळे तो हरणासारखं भक्ष्य सहज खाऊ शकतो. बघा इथे दिले. सगळ्यात जास्त उंदीरापासून आपल्याला त्रास होतो. इथे जी फार बेसिक माहिती नाही देत मी त्यांना. उंदराची एक जोडी जर आणली, एक नर आणि मादी, आणि एखाद्या खोलीमध्ये सोडलं त्यांना, आणि त्यांना भरपूर खायला प्यायला घातलं आणि दरवाजे वगैरे बंद केले, औषध पाणी वगैरे, तर एका उंदराच्या जोडीपासून एका वर्षाला 850 उंदीर तयार होतात. आणि तेच उंदीर मग शेतकऱ्याच्या शेतात जातात, अन्नधान्य नष्ट करतात. आपल्या घरामध्ये पण मग उंदीर येतो, कधी वायरस कापतो, कधी काहीतरी वस्तू कापतो, असं करतात ना, नुकसान करतात. आता मांजर आहे, ती मांजर कोणाला खाते? उंदराला खाते की नाही? पण मांजराचं वैशिष्ट्य कसं, उंदीर पळाला तर मांजर त्याच्या पाठीमागे जाते. उंदीर बिळात गेला तर मांजर काय करते? थांबते. बिळात जाता येतं का तिला? साप असा एकमेव प्राणी आहे की जो थेट बिळामध्ये जाऊन उंदराला पकडू शकतो आणि आपल्याला मदत करतो. खूप जाती आहेत. आपल्याला तेवढा विचार नाही करायचा. आपल्याला ज्यांच्यापासून धोका आहे त्याच्यामध्ये फक्त 4 साप लक्षात ठेवायचे. 6 साप आहेत, पण मी तुम्हाला 4 का सांगतो? ते 4 आपल्या घराच्या आजूबाजूला दिसतात. त्यातले 2 असे आहेत. एक आहे तो आता बघितलं ना साप खाताना, तो किंग कोब्रा,
आणि दुसरा आहे बांबू पीठ वायपर, त्याला चापडा म्हणतात चापडा, त्याचा पण फोटो तुम्हाला लागेल. हे 2 साप आहेत, हे घनदाट जंगलामध्ये असतात आणि आपल्या इथे तेवढं काही घनदाट जंगल नसतं, त्यामुळे त्याला ओळखायची काही एवढी गरज नाही. आपल्या इथे ते दिसत नाही सहसा. तुम्ही किंग कोब्रा पण नसेल पाहिला. तुम्हाला जर पाहायचं असेल तर पुण्याला जर तुम्ही गेलात, साताऱ्याला, सांगलीला गेलात, सोलापूरला गेलात तर तिथे सर्पोद्यान आहे, जिथे सापांचं वसतिस्थान असतं. त्या सर्पोद्यानामध्ये आपल्याला किंग कोब्रा बघायला मिळतो. खूप मोठा असतो, म्हणजे या भिंतीपासून या भिंतीपर्यंत एवढा मोठा असतो. एखाद्या जाडजूड माणसाचा दंडा एवढा असतो, मोठा असतो. तो असा तुम्ही कसं साप असा उभा राहतो, स्टँड देतो म्हणतात, तर तो किंग कोब्रा उभा राहतो जवळजवळ 7 फुटाचा स्टँड देतो. म्हणजे आपल्यापेक्षा उंच तो उभा राहू शकतो, एवढा मोठा असतो. तो आपल्या इथं सापडत नाही, त्याच्यामुळे त्याचा जास्त विचार करू नका. त्याच्यामध्ये सापांमध्ये वर्गीकरण कसं केलंय, 3 प्रकारचे साप असतात. एक असतात बिनविषारी साप, जे चावले तरी आपल्याला काहीही होत नाही. दुसरे असतात निर्विषारी, सेमी पॉइझन, त्यातून थोडंसं विष आपल्या शरीरात जातं. माणूस असेल तर 8 ते 10 तास तो बेशुद्ध पडतो, आणि लहान मुलं असतील तर 10 ते 12 तास बेशुद्ध पडतात, हात सुचतो, बेशुद्ध पडतात, त्याच्याने मरत नाही. तर एखाद्या पक्षाला जर चावला तो साप तर पक्षी मात्र मरतो. आणि त्यानंतर 3रा नंबरचा आहे विषारी साप. जे विषारी साप चावले आणि जर वेळेत उपचार केले नाही, दवाखान्यात केलं नाही, मागे नेलं तर तो पेशंट 100% मरू शकतो. बघा आता याच्यामध्ये तुम्ही कुठे राहता, घरात राहता की नाही, मला असं म्हटलं, कोण घरात राहतं, कोण झोपडीत राहतं, कोण बिल्डिंग मध्ये राहतं. तसे सापांची सुद्धा वसतिस्थान आहेत. साप कुठे राहतात, तर साप 4 ठिकाणी राहतात. पहिल्या ठिकाणी त्यांचं बिळामध्ये राहणार, दुसरं आहे बिळाच्या वर म्हणजे जमिनीवर राहणारे, तिसरं आहे पाण्यामध्ये राहणारे. पाण्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, एक गोड्या पाण्यात, एक खाऱ्या पाण्यात, आणि चौथा प्रकार आहे झाडावर राहणारे. असे 4 ठिकाणी झाड साप राहतात. आता ते कोणते कोणते ते आपण बघूया. कुठे राहतात साप, तर तुम्ही बघितलं असेल आपल्यासारख्या घर भाड्याने घेऊन राहतात का ते, नाही. तर कुठे बघा ते वीट भट्टी दिसते नाही, तर विटा ठेवलेल्या असतात ना, विटांचे कपारी असतात. विटांचे 2 विटांच्या मध्ये गॅप असतो, ते गॅप मध्ये कपारीमध्ये राहतात. तर तिथे मण्यासारखे साप जास्त प्रामुख्याने राहतात त्या कपारीमध्ये. पडका वाडा कुठे राहतच नाही, कोण राहत असेल किंवा आपल्या घराच्या बाजूला समजा दगड पडलेली असतील, कवलं पडलेली असतील, लाकडं पडलेली असतील, तर अशा ठिकाणी साप आवर्जून राहतात. पावसाळ्यामध्ये तर ते तिथे पाहायला मिळतात आपल्याला. तिथे नाव पण लिहिलेलं बघा. अजून नाव लिहिलेलं तिथे, अजून लिहिले मी सांगतो तिथे लिहिले. डुरक्या घोणस, डुरक्या घोणस हा बिनविषारी साप आहे. तो साप जर चावला ना आपल्याला तर फक्त सरकारी दवाखान्यात जायचं आणि एक टीटीचं इंजेक्शन म्हणजे धनुर्वाताचं इंजेक्शन घेतलं तरी पुरेसं असतं. त्याच्या शरीरात विष नसतं, तेव्हा आपल्याला धोका नसतो. की मगाशी म्हणजे अजगर, तर हा डुरक्या घोणस अजगरासारखाच दिसतो. काही साप सारखे सारखे दिसतात. कधी कधी एखाद्या माणसाला बघितलं म्हणतो अरे हा कोणासारखा तरी दिसतो, ही मुलगी कोणासारखी तरी दिसते असं म्हणतो ना आपण. तसे साप सुद्धा सारखे. हा डुरक्या घोणस अजगरासारखा दिसतो, पण हा अजगर नाहीये. अजगर पण बिनविषारी, हा बिनविषारी साप आहे. त्यामुळे काही घाबरायची गरज नसते. हा साप आहे, याला तुम्ही नेहमी पाहिला असेल बघा. याला दिवड म्हणतात, शास्त्रीय भाषेत दिवड म्हणतात, आणि आपण त्याला पानसोळा सुद्धा म्हणतो. काही ठिकाणी पानसोळा म्हणतो, पान दिवड म्हणतात, पानसोळा म्हणतात. अजून काय म्हणतात, तिच्याकडे काय म्हणतात, पानसोळा म्हणतात ना. हा पाण्यात राहणार आहे, थोडासा चिडखोर आहे. त्याला राग आला ना तर तो 2 मजबूत जोरात चावतो. हा फार मोठा नसतो. माझ्याकडे काही वर्षांपूर्वी 2005 जवळजवळ 21 वर्षापूर्वी एवढा मोठा होता दिवड, म्हणजे माझ्या मनगटा एवढा मोठा होता. त्याला जखम झाली ती. आम्ही साताऱ्याला गेलो, साताऱ्याला कार्यक्रम केला, आणि कार्यक्रम केल्यानंतर शेवटचा कार्यक्रम झाला. म्हटलं आता साप काय करायचे. आम्ही महाबळेश्वरच्या जंगलामध्ये गेलो होतो, तिथे आम्ही त्याला सोडून दिलं. खूप मस्त मोठ्या साईजचा साप होता तो. शक्यतो आपल्याला एवढा मोठ्या साईजचा पाहायला मिळत नाही, साधारण एवढाच पाहायला मिळतो. 2 बोटाच्या जाडी एवढा मिळतो, याच्यापेक्षा पाहायला मिळत नाही. पण मला मस्त असा एवढा साईजचा मिळाला होता. हे सुरुवातीला दाखवते, हे बिनविषारी साप आहे. हा बघितला, हा तुम्ही बघितला असेल बघा, हातावर राहिला बघा, किती छोटा साप आहे. काय नाव आहे त्याचं, व्हेरी गुड, वाळा बघितला असेल ना. तो बिनविषारी सापामधला हा सगळ्यात छोटा साप आहे, पण बिनविषारी, काही धोका नसतो. पण त्याला सुद्धा बरेचसे लोक मारतात. नाही ते सांगतो आपण पुढे येऊ. कुठला आहे मगाशी तू बोलली ना डुरक्या घोणस, त्याला तू अजगर म्हणायची. याला भारतीय अजगर म्हणतात, भारतीय पायथन, इंडियन पायथन, भारतीय अजगर. साम्य पण तुम्हाला दाखवतो ना पुढचं.
काय नाव आहे त्याचं? कुकरी. व्हेरी गुड. हे बिनविषारी साप आहेत ना का? आपण आज सुरुवातीला काय करूया, सगळे बिनविषारी साप बघू. जे साप बघितल्यानंतर तुमच्या रस्त्यामध्ये कुठे जरी घरात निघाला ना तर मोठ्याला सांगायचं की हे साप बिनविषारी आहेत, यांना मारू नका. विषारी असेल तरी मारायचं नाही. सर्पमित्र असतील त्यांना सर्पमित्रांना बोलवायचं, फोन केला तर ते येतील. मला बोलवलं तरी मी येईन. माझा मामाचा मुलगा तो सुद्धा सर्पमित्र आहे. असे शहापूरमध्ये बरेचसे सर्पमित्र आहेत, त्यांना बोलवलं तर ते घेऊन जातील. सापाला मारायचं नाही शक्य. कुठली? हा, हिचं नाव आहे धूळ नागिन. रंग तिचा लालसर आहे, तेव्हा तिला बऱ्याचशा वेळा म्हणतात की सापाची बायको म्हणतात, माझी सापाची. तिला नागाचा काही संबंध नाही. नाग वेगळा हा विषारी साप आहे आणि धूळ नागिन हा बिनविषारी साप आहे. हा साप चावला तरी काही होत नाही, मात्र सुरक्षिततेसाठी धनुर्वाताचे टीटीचं इंजेक्शन घेणं गरजेचं असतं. दिसतोय हा तर तुम्ही नेहमी बघितला असं. व्हेरी गुड. धामण. हा तर शेतकऱ्याचा मित्र. खरं तर साप शेतकऱ्याचाच आहे, प्रत्येक माणसाचा मित्र. हिचं वैशिष्ट्य असेल, एका दिवसाला ही तुम्ही किती चपात्या खाता? 2 चपात्या खाता. एका दिवसाला 5 उंदीर खातात. विचार करा, एका दिवसाला 5 उंदीर खाल्ले तर एका महिन्याचे 30 दिवस, 30 गुणिले 5 केलं तर 150 उंदीर एका दिवसालाही खाऊ शकतो. आणि आपण अख्ख्या आयुष्यामध्ये एकतरी उंदीर मारू शकतो का? म्हणून साप आपल्याला मदत करत असतो. बोली ना माझी 2 तोंड. मांडूळ. मांडूळ त्याला म्हणतात. याचं शेपटी आणि तोंड आहे ना ते सारखंच असतं, सेम. शेपूट नाही, शेपटी आणि त्याचं तोंड आहे ना सेम दिसत असतं. म्हणून गारुडी लोक काय करतात, त्याला मार्करने असं खून करतात शेपटीकडे आणि सांगतात हे डोळे, आणि तोंडाच्या ठिकाणी चीर करतात. चीर देतात, औषध पाणी केलं की चीर तशीच राहते, जखम भरून निघते आणि मग सांगतात तो 6 महिने इकडून चालतो आणि 6 महिने इकडून चालतो. तर असा जगात कुठेही साप नाही 2 तोंडाने चालणार, एक इकडे तोंड एक इकडे तोंड, असं साप जगात कुठेच नाही. 2 तोंड असतात सापाला, पण ती कशी असतात, इथेच असतात. इकडे शेपटी असते, पण एक तोंड इकडे आणि एक तोंड इकडे, असं जगात साप कुठेही नाहीये. व्हेरी गुड. कवड्यासारखाच एक दुसरा साप आहे ज्याला ग्रामीण भाषेमध्ये चूड म्हणतात. त्याचा पुढे उल्लेख येईल. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये मण्यार म्हणतात. चूड तो विषारी, हा बिनविषारी साप आहे. हा पण चिडखोर साप आहे का? जर तुम्ही असं जर पकडलं ना हातामध्ये, तुम्ही एकदा चावून त्याचं समाधान होत नाही, 2-3 वेळा हाताला चावतो. कुठली? नानेटी. बघितले ना तुम्ही, नेहमी दिसत असं. ती पण एकदम गरीब असते साप, तो सुद्धा साप चावत नाही. पण साप चावत नाही म्हणून जाऊन त्याला पकडायचं नाही का? कुठला आहे? हा गवत्यासारखा दुसरा विषारी दिसणारा साप आहे. त्याचा पुढे उल्लेख होईल. 2 विषारी आहेत, एक निमविषारी आणि विषारी. हा गवत्या बिनविषारी साप आहे. क्रिकेट तस्कर. हा म्हणजे सगळं त्याचं निरीक्षण केलं ना तर आपल्या माणसांमध्ये कसं असतो, एक तो गोरा असतोय, काळा असतो किंवा सावळा असतो. सापांमध्ये बघा किती रंग आहे, असे रंग आहेत का आपल्याकडे? आता याचा रंग बघितला तर तुम्हाला निम्म्यापर्यंत बघा पट्टे दिसतील. निम्म्यानंतर पट्टे दिसतात का? नाही. निम्म्यानंतर तो जवळजवळ प्लेन दिसतोय. असा साप दिसला की लगेच लक्षात येईल हा तस्कर आहे, बिनविषारी साप आहे, धोका नाही आपल्याला. कुठला आहे? अजगर. बघा केवढा मोठा आहे ना, प्रचंड ताकद असलेला हा साप. कोंबडी खातो, ससा खातो, हरण सुद्धा सहज घेऊ शकतो तो. आणि तुम्ही खाताना काय करता? चपाती खाता, लाडू खाता, काय असं खाता? तुम्ही खाल्ल्यानंतर काय करता? तोंडात घास टाकला की मग काय करता? व्हेरी गुड. चावल्यानंतर मग गिळतो ना आपण. सापाला तसं नसते, म्हणून साप काय करतो? अखंडच्या अखंड गिळतो. आणि अखंड गिळल्यानंतर मग तो शांतपणे पडून जातो. मग ते त्या जे भक्ष्य खाल्लेलं आहे ते त्याच्या शरीरामध्ये चरबीच्या प्रमाणात साठून जातं आणि ती चरबी मग त्याला 8 दिवस 15 दिवस महिनाभर पुरतो. हा जो अजगर आहे ना, आपल्या नेहरू नॅशनल पार्क आहे मुंबईला, बोरिवलीला, तिथे एक अजगर होता. 2.5 वर्ष त्यांनी काही खाल्लं नव्हतं. 2.5 वर्ष त्याला ते पूर्ण होतं. फक्त साप. मांजरा. बघा मांजरा नाव का दिलं असेल? मांजर आहे का ते? पण मांजरा साप तुम्ही निरीक्षण करा, त्याचे डोळे बघा, डोळे मांजरासारखे, म्हणून त्याला मांजरा म्हणतात. हा साप बिनविषारी नाही, हा निमविषारी, याला सेमी पॉइझन म्हणतात. हा जर चावला लहान मुलांना तर लहान मुलं 10 ते 12 तास बेशुद्ध राहतात.
आणि मोठ्या माणसाला चावला तर 8 ते 10 तास बेशुद्ध पडतो माणूस. हात सुचतो पण बेशुद्ध, मरत नाही माणूस. एखाद्या कुंडीच्या पिल्लाला खाल्लं किंवा पक्षाला खाल्लं तर पक्षी मात्र मरेल, म्हणजे माणूस त्याच्यापेक्षा जास्त विषारी. अतिशय देखणा साप दिसतो. हरणतोड हा झाडावर राहतो. तुम्ही जर झाडावर गेले, याचा रंग बघितला कसा आहे? झाडाच्या पानाचा रंग कसा असतो? त्याच्यामुळे तो सहसा आपल्याला दिसत नाही पटकन. पण आपण जेव्हा झाडाच्या खालून जात असतो, झाडाच्या जवळून जात असतो, त्यावेळेस सापाला, आपल्याला जरी साप दिसत नसला तरी जवळ गेल्यावर सापाला पण दिसतो आणि हालचाल झाली की त्याला वाटतं धोका आहे, म्हणून त्यावेळेस तो अटॅक करतो. तर आता समजा त्याने अटॅक केला तर तो पायावर करेल की डोक्यावर करेल? आणि तो जवळ आहे डोक्याच्या, पायाच्या जवळ असला तर पायावर करेल. मग डोक्याजवळ गेलं की लोक म्हणतात काय की हा माणसाचा डोकं फोडतो, टाळू फोडतो आणि मेंदू खातो. तो स्वतः एवढा नाजूक आहे. आणि ज्यावेळेला माणूस मेल्यानंतर डॉक्टर त्याचं पोस्टमॉर्टम करतात तर खोपडी फोडताना हातोडीचा वापर करायला लागतो. हातोडी चिंदी एवढी मजबूत खोपडी एवढ्या नाजूक सापाने फुटेल का? पण तरी लोक म्हणतात की तो माणसाचा मेंदू खातो म्हणून. खूप सापाबद्दल गैरसमज आहेत. कुठला दिसतोय? हा सुद्धा सेमी पॉइझन आहे. चावला तर माणूस बेशुद्ध पडतो, मरत नाही मात्र. पण देऊन द्या सर. इथून हा जो लाल टिपका बघितला ना तुम्ही, इथून सगळे विषारी साप आहे. तुम्ही फक्त सापाकडे बघत. आता बघा हे बिनविषारी साप होते ना, तिथे आपण टिपका कसा दाखवलाय? हिरवा, म्हणजे धोका नाही. नंतर जे निर्विषारी होते तिथे आपण पिवळा टिपका दिला होता, म्हणजे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. आणि आता धोकादायक आहे, हे धोकादायक कशापासून आहे? लाल सिग्नल असला की गाडी कशी थांबते? धोका आहे बाबा, पुढे जायचं नाही. तसं या सापापासून धोका. प्रत्येक विषारी साप आपल्याला सूचना देतो. तुम्ही सापाचा आवाज ऐकलाय कधी? आवाज ऐकला? फुटकार कसा असं करतो ना. तुम्ही रस्त्याने चालला असेल आणि पाठीमागून गाडी आली तर गाडीवाला काय करतो? तुम्हाला बाजूला होण्यासाठी पीक करतो, त्या अंगावरून घेतो तो आपल्याला हॉर्न वाजवतो की बाबा माझ्यापासून धोका आहे, तू लांब उभा राहा. तसं प्रत्येक विषारी साप आपल्याला आवाज देतो. मग ते आवाज आपल्याला ओळखायला पाहिजे की बा तो सांगतो माझ्या जवळ येऊ नको, माझ्यापासून धोका आहे. तसं साप काय करतो? फुटकार करतो, असा करत असतो, खूप जोरजोरात आवाज येतो. पुढचा साप असा करतो, हा असा नाही करत. हा छोटासा आवाज, त्याच्या सापाच्या तुलनेत थोडासा कमी आवाज. समजा असा कुठे कडेकापारीमध्ये जर आवाज आला ना तर समजायचं कुठला तरी विषारी साप असण्याची शक्यता आहे. डायरेक्ट हात वगैरे घालायचा नाही. पुढचा हा सुद्धा आवाज करतो. हा काय करतो माहिती का? याचे शरीर आहे ना ते असं गोल गोल करतो. गोल केलं ना, हा गोल केल्यानंतर ते शरीरावर घासतो. आता जे ते खवले एकमेकाला घासले ना की एक वेगळाच आवाज येतो. तो सांगतो माझ्यापासून धोका आहे, माझ्या जवळ येऊ नका. सगळे विषारी साप आपल्याला धोक्याची सूचना देत असतात. पुढचा घोणस. घोणस तर शिटी मारतो ना आपण. तुमच्या घरात कुकर वगैरे असेल समजा, तुम्ही कुकरची शिटीचा आवाज ऐकलाय? जोरात येते ना शिटीचा आवाज. तर तिकडे जरी कुकरचा आवाज आला तरी इथपर्यंत आवाज येईल ना. तसा हा घोणस साप आहे ना, हा जोरात शिटी मारतो. म्हणजे एवढा जोरात मारतो ना तर 100-200 फुटापर्यंत सहज आवाज जाईल. एवढा मोठ्याने आवाज देतो. बाबा माझ्यापासून धोका आहे, माझ्या जवळ येऊ नका. घोणसाचे आपण 2-4 फोटो, हे पण घोणसच आहे. हे सोपं बघायला, एकदम सोपे आहे ओळखायला. हे बघा हा साप असेल ना तर एक इथे गोल असतो, त्याला जोडून दुसरा गोल 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 कसा तो एक गोल असे, इकडे गोल आहे, मधोमध गोल आहे, इकडे सुद्धा गोल आहे आणि इकडे सुद्धा गोल. असे 3 गोल पट्टे असतात असे. हे समजलं की समजायचं विषारी साप आहे आणि तो आवाज देणार. आपल्यासारखा करतो ना. आता मग अशी विचार तुझं नाव काय, त्याचा आवाज सापातच नाही. प्रत्येक विषारी साप आपल्याला सूचना देत असतो. आपण घोणस, मी मगाशी म्हटलं ना चापडा, ज्याला बांबू पीठ वायपर म्हणतात, हा आपल्या इथे नाही राहत. हा एकदम बांबूचं घनदाट जंगल असेल ना तिथे राहतो. आपण काय एवढ्या घनदाट जंगलात जात नाही, त्याच्यामुळे काय विचार नाही करायचा त्याला. जास्त विचार कुठला करायचा तर त्याचे 4 दाखवले: नाग, मण्या, फुरसा आणि घोणस. हे 4 आपल्या परिसराच्या आजूबाजूला दिसतात कधी पण. तिने हिरवे दिसतात ना, सगळे हिरवे दिसतात ना. पण इथे बघा लाल टिपका आहे म्हणजे कुठला आहे? विषारी. इथे हिरवा टिपका म्हणजे बिनविषारी आणि पिवळा टिपका म्हणजे निर्विषारी. बघा सेम दिसायला सारखंच आहे, पण हा आहे चापडा, बांबू पीठ वापर. हा विषारी. हा चावल्यानंतर माणसाला वेळीच उपचार नाही केले तर माणूस 100% दगावू शकतो.
त्यानंतर हा गवत्या, हा बिनविषारी. हा चावला तरी काही होत नाही, फक्त एक धनुर्वाताचं इंजेक्शन. जसं आपल्याला खेळा वगैरे लागला तर आपण दवाखान्यात गेलो, डॉक्टर इंजेक्शन देतात ना आपल्याला, तसं इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. आणि हा बिनविषारी, तो झाडावर राहतो. तो चावल्यानंतर सुद्धा काही ट्रीटमेंट करायची गरज नाही पडत. इथे पण विषारी आहे, इथे बिनविषारी. हे निविषारी बिनविषारी असं साम्य असतं. हा आहे पुढचा, जो तुम्हाला म्हटलं ना अंगाला अंग घासतो, असं खवले घासता जातात त्याचा आवाज येतो. आणि हा कुठला आहे मांजरा, मांजरासारखा डोळ्याचा, पण सारखं दिसतं. पण याच्यामध्ये व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आता मी तेवढं काही जास्त खुणा सांगत नाही. एकाच्या बाणाची खूण असते, एकाच्या भालाची खूण असते. फक्त आवाज, हा आवाज करत नाही, तो आवाज करतो. आवाज केला तर समजायचं लोक आहे आपण लांब पडलो. दोन्ही सारखे दिसतात, सारखे दिसतात. याच्यावर पट्टी आहे, याच्यावर पट्टी आहे. हा काळा आहे, हा चॉकलेटी आहे. हा पण कधी कधी काळा दिसतो, पण धोका नाही. याच्यापासून धोका आहे, याच्यापासून धोका नाही. आता त्याचे जर पट्ट्याचं निरीक्षण करा बरं. हे बाळ खाली तिला पण याचं निरीक्षण केलं ना तुम्ही तर लक्षात येईल. याच्या डोक्याकडे पट्टेच हेच नाहीये, खुणा नाहीये. एकाच्या खुणा नाही, एकाच्या खुणा आहे. बरं, कोणाच्या खुणा दिसतात डोक्याकडे? हा, एकाच्या डोक्यावर खुणा असतात, शेपटीकडे नसतात. एकाच्या शेपटीकडे खुणा असतात, डोक्याकडे नसतात. हा डार्क असतो, हा रात्रीचा बाहेर पडतो, याला निशाचर म्हणतात. फक्त रात्रीचा शक्यतो दिसतो, दिवसा झोपून राहतो. आणि मग अशी म्हणलं ते वीट भट्टी तर विटांच्या वगैरे कपारी असते ना, तर तिथे हा अवकाश साप असतो. कुठला आहे? घोणस, घोणस, घोणस आणि हा कुठला आहे? मगाशी म्हणली ना अजगर आणि घोणस. हे बघा डिझाईन पण जवळ सारखी आहे. याच्या फक्त गोल गोल टिपकी आहे, याच्या वेडी वाकडी आहे. हा पण साईजला मोठा असतो, हा पण साईजला मोठा असतो. हा जास्त मोठा असतो, पण असा मांडी एवढा पण असू शकतो. हा पण मांडी एवढा असू शकतो. त्यामुळे आपल्याला वाटतं काय की बिनविषारी समजत नाही, पण शक्यतो सापाच्या जवळ जायचं आणि मारायचं तर अजिबात नाही. आता स्लाइड समजा फक्त काय साप चावला तर काय करायचं हे महत्वाचं आहे. फक्त 2 मिनिटं बोलतो आणि शांत राहत आहे काय का 2 मिनिटं. चला आता लगेच जायचं. तुम्ही बघितलं साप चावलेला माणसाला? बघितलंय? पुढे बघितलंय? साप चावला ना, विषारी असो किंवा बिनविषारी, त्याला शक्यतो दवाखान्यात नेतो. मांत्रिकाकडे कुठल्याही न्यायचं नाही. काही मांत्रिकाकडे नेलं की ते छाछू करतात आणि मंत्रांनी विष करतात. काही म्हणतात की जडीबुटी देतो, ती जडीबुटी खाल्ली की माणसाला उलटी होते, उलटीतून विष बाहेर पडतो. तुम्ही खाता ते कुठे जातं? पोटात जातं. साप कुठे पोटात चावतो का? हाताला सुद्धा चावू शकतो, पायाला चावू शकतो. समजा हाताला चावला, माणूस जिवंत आहे, शरीरामध्ये रक्त फिरते की नाही त्याचं, मग ते साप चावला की त्याचं विष रक्तात जातं. ते विष संपूर्ण रक्तातून संपूर्ण पसरणार आणि खालीला पदार्थ कुठे जाणार? पोटात जाणार, म्हणजे जठरात. आणि मग तो शरीरभर पसरायला वेळ लागतो, तोपर्यंत माणूस मरू शकतो. म्हणून कुठल्याही मांत्रिकाकडे जायचं नाही, दवाखान्यातच जायचं. आणि जर इथे साप चावला असेल तर आवळपट्टी बांधायला पाहिजे. तर काय आवळपट्टी समजलं रुमाल घ्यायचा, तुमची रिबीन असेल तर रिबीन घ्यायची. जळगावला एका बाईला साप चावला होता, नाक चावला होता मोठा आणि मजबूत चावला होता. एवढा साप चावला, नाक चावला होता. त्या बाईला दवाखान्यात आणली. दवाखान्यात आणल्यानंतर म्हणजे एवढा मजबूत चावलेला असताना ती बाई वाचली. तिला आवळपट्टी बांधायची. आवळपट्टी म्हणजे कशी बांधायची ते सांगतो मी तुम्हाला. तर तिला विचारलं, तिच्यासोबत तिची 5वीची मुलगी होती, म्हणजे तुमच्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी मुलगी होती. तिला विचारलं की बाळा तू आवळपट्टी कशी काय बांधली? तर त्या मुलीच्या शाळेमध्ये कार्यक्रम झाला होता. तर तो कार्यक्रम तिने व्यवस्थित पाहिला होता आणि त्या कार्यक्रमाचा इफेक्ट असा झाला होता, तिने तिच्या आईला आवळपट्टी बांधली. हाताला चालू पेन आहे, पेन शेतामध्ये काम करता पेन हे बघा, पेन देऊन त्यातलं एक मिनिट अजून देता दिलं तिचं. हे बघ, इथे साप चावला ना समजा, तर इथे नाही आवळपट्टी बांधायची, इथे दंडाला बांधायची असते. पायाला चावला तर मांडीला बांधायची. काय करायची? असं पेन ठेवायचं. तुमच्याकडे रिबीन असेल तर रिबीन घ्या, रुमाल असेल तर रुमाल घ्या, दोरी असेल तर दोरी घ्या, ती घ्यायची. असं पेन ठेवायचा. पेनच पाहिजे असं नाही, काडी घेतली तरी चालेल. ती घ्यायची, अशी गाठ मारायची, अशी
अशी गाठ मारली आणि त्या माणसाचा हात तसा शक्यतो इथे हृदय असतं ना आपलं, हृदयाच्या वर हात राहिला पाहिजे असं बघायचं. असं राहायचं का, हृदयाच्या खाली ठेवायचा म्हणजे ब्लड सर्क्युलेशन इथे जात नाही. आणि असा हात शक्यतो ठेवायचा. त्या माणसाला शांत राहायला सांगितलं. विषारी साप चालला असेल तर लोक काय करतात, अरे याला विषारी साप झाला, हा आता 100% मारणार. असं नाही, त्याला धीर द्यायचा, त्याला पाणी द्यायचं, त्याला दवाखान्यात द्यायचं आणि दर 10 मिनिटानंतर ही पट्टी सोडायची आणि पुन्हा बांधायची. 10 सेकंदासाठी सोडायची, पुन्हा बांधायची. जर हे नसेल ना तुमच्याकडे, काडी नसेल, काय नसेल ना, आणि कोण मित्र वगैरे असेल तर त्याला सांगायचं असं बोट ठेव, असं बोट ठेवून सुद्धा जरी बांधला तरी चालतंय. कारण इकडे रक्त गेलं पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये आता जे साप बघितले, नाग आणि मण्या, हे 2 साप चावल्यानंतरच आवळपट्टी बांधायची. बाकी दुसरा साप चावल्यानंतर आवळपट्टी नाही बांधली तरी चालते. तर मी इथेच थांबतो.